1979 साल मदर तेरेसांना त्या वर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. या प्रतिष्ठित पुरस्काराचा स्वीकार करायला मदर तेरेसा विनम्र वृत्तीने गेल्या. जगात शांतता प्रस्थापित करण्याचा मानवतेची सेवा हाच राजमार्ग असतो. मदर तेरेसांनी हे सिद्ध केले होते. त्यामुळे त्यांची निवड निर्विवाद आणि पारितोषिकाची शान वाढवणारी ठरली. कारण गेल्या काही वर्षात हा बहुमान मिळालेल्या व्यक्तींमध्ये राजकारणी, नेते, पुढारी किंवा मुत्सद्दी होते. सतत 31 वर्ष कोलकात्याच्या झोपडपट्ट्यांमध्ये काम करणारी स्त्री नव्हती. मदर तेरेसांमुळे भारतातल्या एकाच शहराचे नाव नोबेल पुरस्कारासाठी दुसऱ्यांदा जोडले गेले. देशोदेशीचे उच्च पदाधिकारी, मुत्सद्दी, विचारवंत यांच्या उपस्थितीत एका लहान कृश खादीधाऱ्या मदरनी जेव्हा $1,90,000 तो पुरस्कार स्वीकारला तेव्हा खूप वेळ टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट होत राहिला. त्यानंतर मदर तेरेसा बोलायला लागल्या. एक स्मित वदन आणि काळजाला हात घालणारे साधेसे भाषण. त्या भाषणामागे आयुष्यभराची साधना होती. ते विद्वत्ता प्रचुर नव्हते, पण भावनांनी ओतप्रोत होते. सुमारे 20 मिनिटे चाललेल्या आभाराच्या भाषणाचा प्रारंभ मदरनी प्रार्थनेने केला. बोलताना त्या कितीदा गहिवरल्या. श्रोत्यांचे डोळेही ओले झाले. मदर तेरेसा म्हणाल्या, व्यक्तीस मला असं वाटतं की मी या पुरस्कारासाठी पात्र नाही, पण माझ्या गरीब बांधवांच्या वतीने मी त्याचा स्वीकार करते. मला हा पुरस्कार देऊन नोबेल कमिटीने एक प्रकारे गरीब देशाचा गौरव केला. जगातल्या गरिबांना मान्यता मिळाली आहे. आपण या जगात प्रेम करायला आलो आहोत. एक वेळ पोटाची भूक भागवता येईल, पण प्रेमाची भूक भागणं फार कठीण. आपल्या कुटुंबातच अशी एखादी व्यक्ती असेल जी प्रेमाची भुकेली असेल. तिला प्रेम द्या. घरातून सुरू झालेले प्रेम जगभर पसरू शकेल. शांतता तरी का नष्ट होते? माणसाच्या किमान गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत म्हणून आज जगभरात लाखो मुलं मरत आहेत. भूक, दैन्य अशा अनेक कारणांनी. मला माझ्या गरीब आणि अनाथ बांधवांनी अमाप प्रेम दिलं. तुम्ही तुमच्या देशापासून सुरुवात करा. गरीब शोधा आणि प्रेम करायला लागा. तुम्ही कधी भूक जवळून पाहिली आहे की नाही मला माहिती नाही. मी ती पाहिली आहे. भूक शरीरावर, डोळ्यातून फार दारुण तऱ्हेने व्यक्त होते. अशांचे तोंडी एक घास घातला तरी ते लोक जन्मभर पुरेल इतकं प्रेम मला देतात. हे माझं केवढं भाग्य. छोटंसं हसू मनापासून आलेलं ते प्रेमाची सुरुवात असते. या हसण्यानं आपण स्वतःचं आणि दुसऱ्यांचं आयुष्य सुखी करू शकतो. कुटुंबात सुद्धा एकमेकांना असं प्रेमाचं हसू द्या. जीवन सुंदर होऊन जाईल. नोबेल प्राइज ही नॉर्वेजियन लोकांनी मला दिलेली सुंदर भेट आहे. या रकमेतून मी घर नसलेल्या लोकांसाठी घरं बांधून घेणार आहे. प्रेम घरापासूनच सुरू होतं अशी माझी श्रद्धा आहे. घरच नसेल तर प्रेम कुठून येणार? म्हणूनच गरिबांना घरं द्यायची. जगभर केवळ गरीब देशातच नव्हे तर पाश्चिमात्य देशांमध्येही मला दूर करायला अतिशय अवघड अशी गरिबी आढळली. रस्त्यावरच्या एखाद्या उपाशी भिकाऱ्याला उचलून आणून मी त्याला बशीवर भात देते तेव्हा त्याची भूक मिटते. पण जी व्यक्ती नकोशी आहे, एकटी आहे, समाजाने तिला टाकून दिलेला आहे, अशा व्यक्तीची गरिबी फार क्लेशकारक आहे. मदर तेरेसांचे भाषण संपले तेव्हा प्रत्येक व्यक्ती विचारात बुडून गेली होती. मदरनी नोबेल कमिटीला असे आवाहन केले की वितरण सोहळ्यानंतरची मेजवानी रद्द करावी. त्या वाचलेल्या पैशातून गरिबांना जेवण द्यावे. या विनंतीने सर्वांच्या हृदयांना उदारतेचा स्पर्श झाला. भावनांचा एकच कल्लोल उमटला. नॉर्वे, स्वीडन, युरोपमधल्या सामान्य माणसांनी पैसे दिले. लहान मुलांनी आपला पॉकेट मनी दिला. बघता बघता 36,000 पाऊंड जमले. मेजवानीचे जे पैसे वाचले होते ते 3,000 पाऊंड त्यात घातल्यावर ती रक्कम नोबेल पारितोषिकाच्या रकमेच्या जवळजवळ निम्मी झाली. अनेक देशांना त्यांच्यावर चित्रपट करायचे होते. जपानी टेलिव्हिजनचे एक पथक आले होते. मदर त्यांना म्हणाल्या, नो सॉरी, आता पुरे झालं. नो मोर गॅमलर अँड पब्लिसिटी.
मला माझ्या सेवेच्या साध्या आयुष्याकडे परत वळू द्या. आपले खरे काम कोणते हे एकदा पक्के झाले की त्या खऱ्या कामापासून दूर नेणारे काही अशा थोर व्यक्तींना आवडत नसते. मग ती कीर्ती असो की पैसा.